हा जो काय अन्याय अत्याचार संतोष देशमुखवर झाला आहे, हे प्रकरण दडपण्यासाठी वरनं जी काही कारवाई झालेली आहे ती विरोधी पक्ष म्हणून आम्ही दबू देणार नाही. आम्ही बीडलाही भेट देणार आहोत, आम्ही परभणीलाही जाणार आहोत आणि महाराष्ट्राला या संपूर्ण प्रकरणाबाबत अवगत करणार आहोत. अतिशय मी त्या कुटुंबाला भेटायला गेल्यानंतर, त्या गावामध्ये गेल्यानंतर संतोष बांगर यांच्या कुटुंबाशी बोललो, पूर्ण परिसरातल्या लोकांशी बोललो. अतिशय दहशतीचं वातावरण गावामध्ये, मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचा विषय, जे काही गुन्हे दाखल झालेत ह्या संदर्भातले, त्याच्यामधले काही गुन्हेगार तर अटकच नाहीयेत. ते फक्त गुन्हे पुन्हा त्यांनी सांगण्यावरून त्यांनी केलेले हे प्रमुख गुन्हेगार नाही. ह्यांचे मुख्य मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे. आणि सगळ्यात प्रमुख झाला की त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केला. म्हणजे तपासाची दिशा अशी भूल करतात येते लोक की